मात्रे यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित एमपी चॅम्पियनशिप सीझन 6 6व्या पर्वामध्ये आपण मनपूर्वक स्वागत. नावाला सुरुवात होते. सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जसे नावाच्या पहिल्या चेंडूला अर्थातच पडण्यात येईल. आपण ऐकूया धावतावाडा ज्यांच्या शुभवाणीतून येत आहेत याच गावातील लोकप्रिय आणि नामांकित समालोचक मयूर जिबोईर खालच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना तिवार मानाचा मुजरा देत हॅलो हॅलो वळूया मैदानाकडे. पहिली मॅच आजच्या दिवसातील उद्घाटन सामना आपल्याला पाहायला मिळतो. जगदंब वाकलन विपक्ष सागा. एक या धावेने हॅलो 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 मैदानामध्ये मॅच सुरू आहे. सागाव विपक्ष वाकलन बी. टॉस जिंकला येथे जगदंब वाकलन संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज शिवदासचा वापर केला. पहिल्या चेंडूवर सिंगल स्वरूपाची धाव. त्यानंतर नो +4 आणि नक्कीच हा चेंडू फ्री हिट असणार आहे. गोलंदाज शिवदासचा जो तो स्ट्रायकिंग एंडवर चिन्मय. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फ्री हिटचा चेंडू होता. इथे पंचांकडे अपील देखील केली जाते. बॅट्समन सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धेचा पहिला दिवस. जगदंब वाकळन विपक्ष सागाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. चिन्मय आणि सचिन सलामीला आलेले. उर्दू विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज आखुडबाई चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट जातो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आणि जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज शिवदास. स्ट्रायकिंग एंडवर सचिन. भरपूर वर्षाचा अनुभव. फुलर लेनचा चेंडू होता. लॉफ्ट केलाय. चेंडू जातो गॅप मध्ये. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर येत हा सचिनच्या बॅट मधून चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरसावली आहे. ती म्हणजे 11 ही धावसंख्या आपल्याला पाहते. पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चांगला चेंडू हातात असताना गोलंदाज शिवदास. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. कमबॅक डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. ह्या आधीचा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. लॉफ्ट केलं. 4 धावा इथे मात्र एकवडली. चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करत असताना सचिन आणि चिन्मय अशी थोडी आपल्याला पाहायला मिळते. उर्दू विकेटने पुन्हा एकदा होईल. स्ट्रायकिंग एंडवर चिन्मय. इथं मात्र फुलर लेनचा चेंडू होता. इनरेश घेऊन चेंडू मागे जातो. क्षेत्ररक्षक तिथे आहेत.
जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर बिनगडी बाद 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना सागाव संघाची. +4 त्यानंतर निर्धाव चेंडू त्यानंतर त्यानंतर चौकार त्यानंतर पुन्हा एकदा 2 सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालंय. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सोमनाथ. गोलंदाजी करत असताना जगदंब वाकळण संघ मोठागाव एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सोमनाथ. स्ट्रायकिंग एंडवर एक डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज चिन्मय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता पंचांकडे अपील देखील केली जाते. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सोमनाथ पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ शरीराचा वेध घेत असताना लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सचिन आणि चिन्मय बॅटिंग करत असताना सागाव संघासाठी आजच्या दिवसातील हा पहिला सामना उद्घाटन सामना मैदानामध्ये रंगत असताना स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन सचिन येतो. उर्दू विकेटने आता मात्र चेंडूची पिचिंग इथे मात्र सुरेख करत असताना गोलंदाज सोमनाथ. गोलंदाज सोमनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर नक्कीच आदरणीय विजय म्हात्रे साहेबांकडून सचिन साठी कॅश प्राइज येतोय. सलग 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आणि इथे मात्र अनाऊन्स केला पहिला षटका ठोकलाय तो म्हणजे बॅटिंग करत असताना सचिनने आणि धावसंख्या झाली धावफलकावर षटकाराच्या मदतीने 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच आदरणीय सागावच्या सचिन साठी ते मात्र कॅश प्राइज आलंय. जुने डोंबिवलीचे आहेत आदरणीय विजय म्हात्रे साहेबांकडून सलग 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आणि एक षटकार इथे मात्र ठोकलाय. उर्दू विकेटने पुन्हा एकदा सोमनाथ सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर सचिन. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. कंप्लीट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडवर सचिन. चांगली सुरुवात मी म्हणेन बॅटिंग करत असताना सागाव संघाची. स्ट्रायकिंग एंडवर सचिन. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. उर्दू विकेटने पुन्हा एकदा सोमनाथ सज्ज होईल. आता मात्र व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही पण चेंडूची जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत एक धाव इथे मात्र सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईकवर आणलं जात आहे ते म्हणजेच बॅट्समन चिन्मयला. आणि धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जगदंब वाकळण विपक्ष सागाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू आणि सामोर जाईल तो म्हणजेच सागाव संघाचा सध्याच्या हंगामात खूप चांगली फलंदाजी करतोय हा खेळाडू चिन्मय. आता मात्र लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात समांतर करत असताना चेंडू मात्र गोलंदाज सोमनाथने हाताळलाय आणि धावसंख्या होते धावफलकावर या वाईटच्या स्वरूपात
22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सोमनाथ. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय मोठा एंड कडून. या षटकात शेवटचा चेंडू सामोर जाईल चिन्मय. आता मात्र फुलोलेचा चेंडू होता. बॅट अँड पॅड मधून खोदून काढण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 2 षटकांअखेरीस बिनगडी बाद 22 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना सागाव संघाची नाणेफेकी गमावल्यानंतर इथे मात्र प्रथम फलंदाजी करावी लागली आहे. चांगली सुरुवात मी म्हणेन. 11.00 सरासरीने सुरुवात करत असताना सचिन आणि चिन्मय अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. सध्याच्या हंगामात खूप चांगले बॅटिंग करतोय मी म्हणेन चिन्मय, पण इथे मात्र त्याला शांत ठेवलंय. या मैदानावरती गोलंदाजी करत असताना जगदंब वाकळण संघाने. तिसऱ्या षटकात इथे गोलंदाज दीपेशचा वापर केलाय. तिसऱ्या षटकामध्ये सामोर जाईल सचिन. भरपूर वर्षाचा अनुभव आहे सचिनकडे. तो स्ट्रायकिंग एंडवर चांगली सुरुवात इथे मात्र मिळवून देत असताना बॅटिंग करत असताना सागाव संघाला पहिली मॅच आहे सकाळच्या सत्रामध्ये. सुरुवात तर इथे मात्र चांगली केली आहे मी म्हणेन बॅटिंग करत असताना सागाव संघाने. उर्ध विकेटने दीपेश सजोईल. आता मात्र वी शेप मध्ये खेळून काढलाय. सोमनाथ आहे तिथे पण वन बाउन्स चेंडू जातोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि सचिनच्या बॅट मधून येतोय हा चौकार. विजय म्हात्रे साहेबांना सचिनसाठी सुवर्ण संधी आहे. सलग 3 चौकार षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज. जुने डोंबिवलीचे आदरणीय विजय म्हात्रे साहेब आपलं एटीएम इथे मात्र खुलं करत असताना सचिन वरती भरपूर प्रेम आहे. पहिला चौकार तरी इथे मात्र ठोकलाय. गोलंदाज दीपेश पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ खेळून काढलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. येतोय हा सचिनच्या बॅटमधून दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार इथे मात्र ठोकलेत सचिनने. सुवर्ण संधी आहे सचिनसाठी. तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र पटकावेल का? 2000 आणि नक्कीच आदरणीय विजय म्हात्रे साहेबांकडून कॅश प्राइज आहे सचिनसाठी. संधी तर इथे मात्र निर्माण केली आहे पण कमबॅक करेल का गोलंदाज दीपेश? आता मात्र आपला एंड बदलत असताना स्ट्रायकिंग एंडवर सचिन. शफल झाले तर विरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. गुड कमबॅक डिलिव्हरी. आपला एंड असताना निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज दीपेश. धावसंख्या झाली धावफलकावर 30 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक फ्लाइंग स्टार्ट सकाळच्या सत्रामध्ये. बॅटिंग करत असताना सागाव संघाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा दीपेश सजोल गोलंदाजी मार्कवर. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्यात गडी फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढं चांगला थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज दीपेश. स्ट्रायकिंग एंडवर आता मात्र चिन्मय. चिन्मयला शांत ठेवलं. जो चिन्मय पॉवर प्ले मध्ये खूप चांगली बॅटिंग करतो. बॅटिंग करत असताना सागाव संघासाठी त्याला मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. तो स्ट्रायकिंग एंडवर दीपेश. राऊंड द विकेटने सच होईल गोलंदाज दीपेश. इथे मात्र फुल लाईनचा चेंडू होता. टायमिंग प्रॉप झालाय. चेंडू जातोय सरळ सीमा. चिन्मयच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आता आपले इरादे स्पष्ट करत असताना बॅट्समन चिन्मय. धावसंख्या झाली धावफलकावर षटकाराच्या मदतीने 37 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची मागणी केली जाते. दोन षटकांमध्ये शांत ठेवलं होतं चिन्मयला. या तिसऱ्या षटकामध्ये आपला
क्लास दाखवत असताना 37 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दीपेश पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. हे षटक थोडस महागडं हाताळतोय गोलंदाज दीपेश. पाच चेंडू फेकत असताना अवघ्या 15 धावा खर्च केल्यात गोलंदाज दीपेशने. या षटकातील शेवटचा चेंडू सामोर जाईल चिन्मय. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज दीपेश. इथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत सोमनाथ. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढं दर्जेदार थ्रो. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 3 षटकांखेरीज 38 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि ड्रिंक्स ब्रेकर मैदानामध्ये जात असताना योगेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून सध्याच श्रद्धांजली चषक झालं तेच आदरणीय मुकेश दादा पाटील आमच्यापासून रजा घेतात. दादा आपण इथे आलात या कार्यक्रमाची शुभ वाढवली त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. वळूया मैदानाकडे. धावसंख्या झाली धावफलकावर 3 षटकांखेरीज 38 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 22 या धावसंख्येवर खेळत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळतं. 13 या धावसंख्येवर चिन्मय. तीन षटकांखेरीज धावा झाल्या धावफलकावर 38 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात बॅटिंग करत असताना सागाव संघाची चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते पहिल्या मॅच मध्ये. तर यापुढील मॅच असेल जुनी डोंबिवली आणि गौरीपाडा. दोन्ही संघाचा संघनायक आपण नक्कीच आयोजकांशी संपर्क साधायचा. वळूया मैदानाकडे. गोलंदाज सोमनाथ सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडवर. चिन्मय आखुटप्यात चेंडू होता. बॅटचा हलकासा फेस ओपन गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. वन बाउन्स हातामध्ये जातोय. तोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत स्ट्राईक वर इथे मात्र आणलं जातं. सचिनला 1 धाव कंप्लीट जाते. संख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 39 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सोमनाथ दुसरं स्पेल आपला हाताळत असताना चौथं षटक प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग एंडवर सचिन. चांगली बॅटिंग सागाव संघाची आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये आपण वारंवार पाहिलं धावा येत नाही पण इथे मात्र चांगली बॅटिंग करत असताना चांगलं क्रिकेट सचिन आणि चिन्मयच्या माध्यमातून. उर्द विकेटने सोमनाथ सज्ज होईल. इथे मात्र लॉफ्ट केलाय. टायमिंग बघायचंय कसं झालंय. पंचांचा सिग्नल काय येतोय आणि सचिनच्या बॅट मधून येतोय हा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली धावफलकावर वेगाने पुढे सरसावत असताना 45 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सोमनाथ चांगली बॅटिंग करत असताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते सांगाव संघाचे हे 2 सलामीवीर सचिन आणि चिन्मय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. जगदंब वाकळण संघाच्या गोलंदाजाचा इथे मात्र समाचार घेतला जातोय. उर्द विकेटने सोमनाथ पुन्हा एकदा आखोडब्या चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं मी म्हणेन आणि चेंडू टप्पा पडला नंतर थोडंसं खाली राहतोय आणि उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक डिलिव्हरी सोमनाथच्या माध्यमातून. भरपूर अनुभव आहे सोमनाथकडे. तोच गोलंदाजी मार्कवर.
मोठगाव एंड कडून आपल्या दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय सोमनाथ. स्ट्रायकिंग एंडवर सचिन. इथे मात्र पॅट मध्ये चेंडू होता, खोदून काढलाय. चेंडू जातो अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून दूर. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते धावफलकावर 46 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना सागाव संघाची. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सोमनाथ. स्ट्रायकिंग एंडवर येतो आता मात्र चिन्मय. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना सागाव संघाची. गावदेवी ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा आयोजित एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा पहिला दिवस. आखोडबाई चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग दी कार्पेट जातोय. लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक येत आहेत अक्षय. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होती धावफलकावर 48 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर. या इनिंग मधली पहिली दूरची धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. ही धावसंख्या. मोठा एंड कडून सजोल गोलंदाज. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव इथे मात्र वेगाने कंप्लीट केले. डेंजर एंडला स्वतः चिन्मय होते. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. धावसंख्या झाली धावफलकावर आमचे गुणलेखक किरण आम्हाला माहिती देत असताना 49 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 12.25च्या सरासरीने इथे मात्र धावा कुटत असताना टीम सागाव संघ. पहिली मॅच आहे आजच्या दिवसातील. तर यापुढील मॅच असेल जुनी डोंबिवली आणि गौरीपाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी नक्कीच सज्ज व्हायचंय. या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आपण टॉस करणार आहोत. दुसरी मॅच असेल जुनी डोंबिवली विपक्ष गौरीपाडा. तर आदरणीय जीटीसीचे फाउंडर नक्कीच जल्पेश भोईर सरांचं देखील शुभागमन झालंय. एक अष्टपैलू खेळाडू आहेत मोठागाव संघाचे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल जे कोणी प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी इथे मात्र आले तर आपण मेन एंट्री जवळ थांबू नका. आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जागा आहे, तिथे आपण जाऊन मॅचचा आनंद घेऊ शकता. मेन एंट्री समोर कोणी गर्दी करू नका विनंती असेल. आणि सर्वांनी मास्कचा वापर करा हे देखील विनंती असेल. शेवटच्या षटकात इथे गोलंदाज धरमनाथ येतोय. डीके पहिला चेंडू इथे मात्र शॉर्ट ऑफ पुल केला आणि चेंडू सीमा बारी येतोय चिन्मयच्या बॅटमधून षटकार. षटकाराच्या मदतीने 55 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये धरमनाथचा वापर केलाय. डीके पहिला चेंडू भिरकावून दिला बॅट्समन चिन्मयने. चांगली राऊंड द विकेटने डीके पुन्हा एकदा सज्ज होईल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. हा पंचांकडे अपील देखील केली जाते. लेग बायच्या मात्र एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 56 धावा धावफलकावर इथे मात्र लागल्यात. पहिल्या मॅच मध्ये किरण आपल्याला पाहायला मिळते 50 धावींची भागीदारी. क्रिकेट मी मानेन एका चांगल्या संघासमोर, कारण की जगदंब वाकळ संघ सध्याच्या हंगामात चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. त्यांच्या अगेन्स्ट चांगली सुरुवात करत असताना टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना सागाव संघाचे 2 सलामीवीर. गोलंदाज डीके पुन्हा एकदा सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर सचिन. इथे मात्र लॉफ्ट केलाय.
टायमिंग प्रॉपर झालाय. सचिनच्या बॅट मधून येतोय. इट्स अ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना 6. हॅलो, थोडस व्हॉल्यूम द्या. वळूया मैदानाकडे. माफी असावी प्रेक्षकांसाठी. धावसंख्या झाली धाव फलकावर 63 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक धरमनाथ गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या झाली धाव फलकावर 63 आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग इनवर बॅट्समन आहे चिन्मय. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. उर्द विकेटने धरमनाथ. इथे मात्र बॅटमधले चेंडू होता खोदून काढलाय आणि पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना टीम सागाव संघाला. चिन्मय बॅक टू द पवेलियन. धावसंख्या झाली धाव फलकावर 63 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू मैदानामध्ये पहिल्या सत्रातील. उर्थ विकेटने आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची गती कमी केली आणि इथे मात्र कीपर देखील बीट झालाय आणि पंचांचा सिग्नल येतो. व्हाईट +4 अशा धावा ऍड केल्या जातात आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते धाव फलकावर 68 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आधीच धावांचा इथे मात्र डोंगर उभा केलाय बॅटिंग करत असताना सागाव संघाने. आणि अशा प्रकारची चूक मात्र गोलंदाज करत असताना उर्द विकेटने इथे मात्र चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते धाव फलकावर 69 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि 70 धावांचं नक्कीच टार्गेट असणार आहे जगदंब वाकळीन संघासमोर. मी एक भरपूर मोठं स्कोर इथे उभं केलंय बॅटिंग करत असताना सागाव संघाने. कारण की सागाव संघाची गोलंदाजी खूप खोलवर आहे. 70 धावांचे इथे मात्र पाठला करायचा बॅटिंग करत असताना जगदंब वाकळीन संघाला. तर यापुढील मॅच असेल जुनी डोंबिवली विपक्ष गौरीपाडा. दोन्ही संघाचा संघनायक या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. आदरणीय विलास म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जुनी डोंबिवली विपक्ष गौरीपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल.
थोडंसं व्हॉल्यूम द्यायचं. तर यानंतरची मॅच असेल जुनी डोंबिवली विपक्ष गौरीपाडा. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी आपण नक्कीच यायचंय. जुनी डोंबिवलीचे संघनायक विशाल इथे मात्र उपस्थित झालेत. नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. गावदेवी देवीचा वाडा ग्रामस्थ आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप स्पर्धेचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. जुनी डोंबिवलीचे संघनायक इथे मात्र उपस्थित झालेत. विशाल आणि गौरीपाडा हिंमत देत आहेत. तर आदरणीय विलास मात्रे साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर नक्कीच गौरीपाडा या स्पर्धेमध्ये दाखल झालाय स्वर्गीय द्वारकानाथ 11 या नावाने. तर आदरणीय विलास मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. स्वर्गीय द्वारकानाथ 11 गौरीपाडा विपक्ष जुनी डोंबिवली अशी आपल्याला लढत पाहायला मिळेल. टॉस इथे मात्र केला जातोय. टॉस इथे मात्र झालाय. तर मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचंय आणि टॉस इथे मात्र जिंकलाय जुनी डोंबिवली संघाने. तर निर्णय काय असेल? पेंडिंग आहे. नक्कीच निर्णय पेंडिंग ठेवतात. आणि इथे मात्र यापुढील मॅच असेल गौरीपाडा विपक्ष जुनी डोंबिवली आणि टॉस मधून माहिती येते ती म्हणजे टॉस जिंकलाय ती म्हणजे जुनी डोंबिवली संघाने. आणि वळूया मैदानाकडे जिथे कॉम्बॉक्स मध्ये सज्ज आहे ते करण काल सरांना. धन्यवाद. थँक्यू मयूर. डीजे मास्टर थोडासा बेस द्या. कॉर्डवाला माइक आहे कॉर्डवाला. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक चेक माइक टेस्टिंग. थँक्यू मयूर. आणि उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप 2022 सीझन 6 6वा पर्व. सामना पहिला डाव दुसरा. चेंडू पहिला होता स्क्वेअर लेग मध्ये थोडासा डायव्हर्ट झाला होता चेंडू. अवधूत त्या ठिकाणी चेंडूला कव्हर करून फेक करतात. एका धावेने धावफलकाचं खातं उघडत असताना आपण बघतोय आघाडीला सोमनाथ आणि गुरुदास ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. लक्ष 70चा आहे. पहिल्याच डावामध्ये जी बॅटिंग केली सचिन मात्रे आणि चिन्मयने 37 धावा उभारला त्या सचिनने. तर चिन्मयने 20 धावसंख्येचं योगदान दिलं. आखू टप्प्याचा चेंडू होता. ऑनसाईडला हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरची नजर अटली होती. सिली पॉइंटला चेंडू आपण बघितला. लेग बायचा इशारा. एक रिस्की सिंगल आणि या सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते दोन्ही आकड्यावरती. पहिला सामना यानंतर स्वर्गीय द्वारकानाथ 11 गौरीपाडा आणि त्यांच्या विरोधात गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली. पिच होता ऑन साइडला लॉफ्ट केला. गॅप मध्ये चेंडू मिस टायमिंग हा फटका. शॉर्ट मिड विकेटला पडला. निर्जन स्थळावरती हा चेंडू पडला आणि क्षेत्ररक्षकाने चुकी केली. या वेळेला चेंडू त्यांच्या हातामधून निसटला. फेक होते तोपर्यंत धावा मिळतात त्या 3 आणि हे धावफलक 3 ने पुढे जात असताना आपण बघतोय 5 या आकड्यावरती 5 रन्स. धावफलक सध्या तुम्हाला पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती. गोलंदाज हरेश. टॉस करण्यात आलं होतं चेंडूला आणि हा चेंडू पडला यस्यान वरती. क्लीन बोल. धक्का पहिला 5 वरती जगदंब वाकळणला. कुलर लेंथ होता कमी गतीने हाताळला होता. स्क्वेअर लेगच्या वरतून खेळायचं होतं फलंदाज गुरुदास यांना आणि ते माघारी परतले. हरेशला पहिलं यश 5 वरती मिळतं. मैदानाच्या आतमध्ये येत आहे ते 3ऱ्या क्रमांकावरती शिवदास.
बंधुराज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये. ऑन दी अप हवेमध्ये लॉंग ऑनला क्षेत्र खुलं आहे. टप्पा पडला आणि चेंडू सीमा पार. 4. चौकार आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे 9 वरती. षटक पहिलं प्रगतीपथावर असताना षटकातील असेल शेवटचा चेंडू. तिसरा क्रमांक वरती आलेला शिवदास अकाउंट या ठिकाणी चौकाराने ओपन करतोय, कारण 17चा टार्गेट आहे. आस्किंग रन रेटचा आपण विचार केला तर 14.00 14.00. फुलटॉस डाऊन साईडला ड्राईव्ह करताय. स्क्वेअर लेगला बेदुना चेंडू चला डीप मध्ये. अवधू पाठीमागे, चेंडू पुढे आहे त्या ठिकाणी डीप मध्ये हा चेंडू गेला. मिडविकेटवरून क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूवरती. उचलून फेक होते आणि तोपर्यंत धावा पूर्ण करत असताना 3 आपण बघतोय शिवदास आणि फलंदाज सोमनाथ यांना. षटक पहिलं संपन्न 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना जगदंब वाकळण. टार्गेट 70चं. धावा धावफलकावरती 12. मिळतात त्या 12. 1 गडी पास झाला. बाद होणारा फलंदाज आपण बघितला तो गुरुदास. हे तिन्ही बंधुराज आहे. टॉप ऑर्डर मध्ये जे तिन्ही आपण बघितले तिघही गायकर ब्रदर्स सध्या तुम्हाला पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग एंडला सध्या असेल ते फलंदाज शिवदास तयार होतात. बॉलिंग मार्कवरती पुरुषोत्तम. फुलटॉस होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पॉवर प्ले सुरू आहे. वेगाने चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. ला दिशा देण्यात आली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून हा चौकार आला. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षणाचं जाळं. डीप मध्ये लॉंग ऑफ. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पुरुषोत्तम पहिल्या चेंडूवरती आलाय तो चौकार. ऑफ समचा बाहेर होता. कडा बॅटची थर्ड मॅन मध्ये राहुल त्या ठिकाणी पाहायला मिळाले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. तो प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघितला तर हुकला एक रन कंप्लीट होते आणि धावफलक. डीजे मास्टर आवाज कमी जास्त होतोय. प्लीज थोडं लक्ष द्या. भारत कॉन्सन्ट्रेट आमचं होत नाहीये. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये हा चेंडू चालला डीप मध्ये. अलॉंग दी कार्पेट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक उचलून फेक करता. सेकंडचा कॉल आहे आणि धावा या ठिकाणी 2 पूर्ण होतात. रक्षकाने मी कौतुक करेन त्यांचा. जसा चेंडू आला फक्त दिशा दिली हाताच्या सहाय्यानं चेंडूला. चेंडू यष्टांवरती लागलं होतं परंतु सोमनाथ देखील त्या ठिकाणी पोहोचलाय. 1 गडी बाद. धावफलक आपण बघतोय सध्या 19 वरती. या डावामध्ये लक्ष 70चं. बॅटिंग करत असताना जगदंब वाकळण. पहिल्या डावामध्ये जी टॉप ऑर्डरने बॅटिंग केली सचिन आणि चिन्मयने आघाडीला येत असताना फलातून तयार होतात पुरुषोत्तम. समोरच्या एंडकडून शफल झाले. फुलर लेंथ होता. गुडघा टेकवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र. चिन्मय पाठीमागे. आउटफील्ड पास. चेंडू सीमा पार. 4. चौकाराने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय ते 23 या आकड्यावरती. 23. चेंडू जुनी शिल्लक आहे ते 2 तयार होत असताना पाहायला मिळतील ते
गोलंदाज पुरुषोत्तम. इनसाइड आउटचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पचा बाहेर होता, खाली राहिलाय. डॉट बॉल. ऑफस्टम्पचा बाहेर निघाले होते. एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी खेळायचं होतं ते फलंदाज सोमनाथला. पहिला डॉट बॉल येतोय या डावामधला. शेवटचा चेंडू असेल. आडव्या बॅटने पूल केला. बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवरती लागलेली 6 धाव संख्येची मोहर. षटकार. वरती पाहायला मिळतात 29. पहिल्या डावामध्ये जेव्हा संघ बॅटिंग करत होता तो म्हणजेच सागाव, पॉवर प्ले मध्ये धावा होत्या त्या 22 होत्या. सो ठोसाच ठोसा, टीट फॉर टॅट, जसाच तसं उत्तर देत असताना आपण बघतोय ते आता जगदंब वाकळणला. गौदेवी गिरिजामाता जुळणीमलीचा कॅप्टन विशाल, आपला डिसिजन पेंडिंग आहे. आयोजकांनी नक्कीच त्या ठिकाणी विचारलेले आपला डिसिजन काय असेल. फिल्डिंग डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. येस, षटक तिसरं असेल आणि बॉलिंग वरती तुम्हाला पाहायला मिळेल तो वेदांत. ओव्हर द विकेटने आले लोअर फुल टॉस, लॉफ्टेड ड्रायव्हर डीप मध्ये चिन्मय त्या ठिकाणी पाहायला मिळतं. उचलून फेक करतात. अॅक्युरेट, गुड फिल्डिंग. धाव फक्त 1 मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय आता 30 या आकड्यावरती. आमच्या समेत कमेंट्री बॉक्समध्ये आमचे दोन्ही ऑफिशियल स्कोरर, उजव्या बाजूला अक्षय म्हात्रे, एक चांगले छायाचित्रकार आहेत, फोटोग्राफर, आणि डाव्या बाजूला आहेत ते किरण. ऑन साइडला हुक केलाय. ऑफ स्टंपचा बाहेर निघाले, जागा बनवली, मेरिट वरती खेळतात. फाईन लेगला वेधून चेंडू सीमा पार. 4. भोईर या ठिकाणी आपल्या स्कोर कार्डला सजवतात सुवर्ण अक्षरामधून. चौकाराला धावफलक चौकाराने जाऊन पोहोचले ते 34 वरती. स्विचिटचा प्रयत्न केला, लाजवाब. डीपीश कव्हर पॉइंटला भेदून चेंडू सीमा पार. चौकारानंतर हा नेत्रदीपक फटका. षटकार. गोलंदाजाकडे आणि दुसऱ्या बाजूने राहुल जाधव देखील. कारण आक्रमण पाहायला मिळतं वेदांत वरती. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 11 त्याने खर्च केलेला आहे. दुसऱ्या बाजूने कॅप्टन आहेत ते जगदंब वाकळणचे सोमनाथ आघाडीला आलेले आहेत. आतापर्यंत आपण त्यांची इनिंग जर बघितली, 2 चौकार 1 षटकार, 7 चेंडूंचा सामना करत असताना धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत त्या 20.
तर चेंडूची या ठिकाणी चाच पडताळणी करण्यात येते. धावफलक सध्या आपण बघितलं तर ते 40 या आकड्यावरती आपण बघतो. सो 30 धावसंख्येची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. 15 चेंडूंचा खेळ आता शिल्लक. गोलंदाज ऑफ समला ऑन दी अप. वॉटर बॉलर रेडा चेंडू चाललाय साइड स्क्रीनच्या वरतून हा भव्य षटकार. धावफलक वेगाने 46 वरती. ऑफसमचा बाहेर होता आणि अंपायर्सने घेतलेला वळण इशारा येतो व्हाईट बॉल. ऑफसमचा बाहेर चेंडू हाताळला होता अवे फ्रॉम द बॉडी आणि त्याला देखील लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता सोमनाथचा, परंतु बाहेर जास्त व्हाईट बॉलने धावफलक 47 वरती जाऊन पोहोचलाय. स्विच हिटचा प्रयत्न होता यावेळेला बिहाइंड द विकेट. चेंडू अगदी स्टम्पच्या बाजूला पाहायला मिळाला. राहुल येत आहे जे रक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. चेंडूपर्यंत धाव घेण्याची संधी नव्हती. निर्धाव चेंडू आला. 5वा चेंडू येतोय डॉट आणि धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 47 वरती स्थगित आहे. अजून या सामन्यामध्ये 23 ची गरज आहे. बॅटिंग करत असताना संघ जगदंब वाकळणला. शफल झाले ऑन साइडला हुक करतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. टप्पा घेतला आणि त्यानंतर सीमा पार 4. मध्ये आणि प्रेक्षकांसाठी खास करून मी सूचना करतोय. आमच्या आयोजकांच्या वतीने मित्रांनो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय या आणि त्यासाठी आम्ही ग्राउंड पूर्णपणे पॅक केलेलं आहे. कोणताही प्रेक्षक आतमध्ये येणार नाही. यासाठी आपण घर बसल्या ऑनलाईन यूट्यूब या सोशल ॲपवरती GTC या वाहिनीद्वारे या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. कारण शासन जे नियम त्यांचे निर्बंध आहेत आपली नैतिक जबाबदारी आहे त्या गोष्टी आपण पाळणं गरजेचं आहे. धावा झालेल्या धावफलकावरती त्या म्हणजेच 51 धावा 19 ची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. सो मी सर्व प्रेक्षकांना खास करून नम्र विनंती करेन, नम्र सूचना करतो मित्रांनो आयोजकांच्या वतीने आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घ्या. ऑनलाईन कृपया करून आपण या क्रीडांगणाच्या सभोवताली गर्दी करू नका. मास्कचा वापर करा. जे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये येत आहेत सॅनिटायझरचा वापर करा. आपण सोशल डिस्टन्सिंग आपली नैतिक जबाबदारी आहे. सुरक्षित अंतर ठेवून आपण भीती बाळगू नका, परंतु काळजी प्रत्येकाने नक्की घेतली पाहिजे. 3 षटकांमध्ये जर पहिल्या डावामध्ये आपण बघितली तर धावा फक्त 38 होत्या आणि त्यानंतर गिअर अप झाले होते. सचिन आणि चिन्मयचा अटॅक पाहायला मिळतो 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये, परंतु इथे 3 षटकांमध्ये 51 वरती धावफलक पोहोचलाय. 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे धावा 19. षटक 4थं असेल आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय तो प्रेम पवार. फुलर लेंथ होता यावेळेला. बॅटचा फ्लो खाली आणण्यास भाग पाडला होता. ड्राईव्ह करण्यात आल्या चेंडूला. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये फेकी होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी अॅक्युरेट आली. चेंडू कलेक्ट करण्यामध्ये फर्स्ट अटेमध्ये जमलं नाही ते गोलंदाजाला आणि सेकंड रन होती कम्प्लीट. चांगलं कॉर्डिनेशन दोन्ही गायकर ब्रदर्समध्ये. एक गडी बास झाला होता. गुरुदास जर आपण बघितलं तर 5 या धावसंख्येवरती बास झाले होते आणि त्यानंतर ही पार्टनरशिप आतापर्यंत आपण बघतोय ती 48 धावसंख्येची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी सोमनाथ आणि शिवदास मध्ये. धावफलक 53 वरती 17 धावसंख्येची अजूनही गरज आहे 11 चेंडूंमध्ये. फुल टॉस होता. लॉफ केल्या सरळ बॅटने. बॅटच्या खालच्या भागाला मिस टायमिंग लॉंगॉनला सुंदर झेल. सचिन मातने टिपलाय आणि 53 वरती दुसरा धक्का जगदंब वाकळणला.
त्यांच्यासाठी सूचना आहे. चेंडूच्या बाबतीत पहिला चेंडू सामना सुरू होण्या अगोदर तुम्हाला फक्त चॉईस चेंडू असेल. त्यानंतर सामन्यामध्ये चेंडू बदलवण्यात आला तर तो कमिटी चॉईस असेल. आयोजक जो चेंडू देतील तो तुम्हाला घ्यावा लागेल. वेळेच्या संदर्भात हे नियम आहेत चेंडूच्या बाबतीतचे. पहिला चेंडू फक्त तो इनिंग सुरू होण्या अगोदर देण्यात येईल, तो चॉईस असेल. त्यानंतर सर्व जे चेंडू बदलवण्यात येतील देण्यात येतील मैदानाच्या आतमध्ये ते कमिटी चॉईस असतील. आणि आमचे मान्यवर आदरणीय श्री राजा जाधव साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झाले, ज्यांच्या माध्यमातून हे तुम्हाला मंडप सर्व डेकोरेशन पाहायला मिळते. 9 सेकंडला फेकी अपील होते. येस इट इज आउट. फिंगर अप अंपायर. रन आउटची विकेट. धक्का तिसरा. धरमनाथ बाद. मनपूर्वक सहर्ष स्वागत. तडंपार नाहीये बघा, सर्व संघांसाठी या सूचना आहेत. रिव्ह्यू सिस्टम नाहीये, DRS तुम्ही घेऊ शकत नाही. फक्त ऑन ग्राउंड अंपायरला जर या ठिकाणी वाटलं तरच ते तडंपारला रेफर करू शकतात. टीम रिव्ह्यू नसेल. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 54 या आकड्यावरती. 54. अंपायर डिसिजन ऑन ग्राउंड अंपायरचे डिसिजन असेल. इट्स विल बी लास्ट डिसिजन. पहिला सामना सध्या तुमच्या समोर रंगतोय. 54 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये अजूनही गरज आहे ती 16 धावसंख्येची. 16 रिक्वायर्ड, रिमेनिंग 9. 9 चेंडू 16. एका बाजूने सोमनाथ खेळतो, आघाडीला आलाय. 3 गडी बाद झाले त्याच्या समवेतचे. 5व्या क्रमांकाचा फलंदाज बाळाराम नॉन स्ट्रायकिंग आलाय. सोमनाथची विकेट भरपूर महत्वाची आहे. गोलंदाज तयार होतात प्रेम पवार. ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले. मिनी हेलिकॉप्टर गॅप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये हा चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. बघा आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स सर्वांनी आपण मास्कचा वापर करा. व्यासपीठावरती जेवढे आमचे मेंबर्स आहेत कृपया करून आपण मास्कचा वापर करा. सॅनिटायझरचा वापर करा. शासनाचे जे निर्बंध आहेत ते आपण सर्वांनी फॉलो करणं गरजेचं आहे. आपली नैतिक जबाबदारी आहे खऱ्या अर्थानं. सो आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स सर्वांनी मास्कचा वापर करा. तिथे आमच्या व्यासपीठावरती मास्क आहेत यूज अँड थ्रो. सो आपण त्या मार्क्सचा वापर करा. एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स सर्वांसाठी या सूचना असतील. चौकाराला चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले 58 वरती. 12 धावसंख्येची अजूनही गरज. ऑन साइडला व्ही शेप मध्ये लॉफ्ट केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक फक्त बनेल प्रेक्षक कॉन्फिडेंटली बॅटिंग करतायत. आत्मविश्वासाने तग टोकून बॅटिंग करत असताना धावसंख्येला नेऊन ठेवलंय ते 64. 64 वरती. अवघ्या 6 धावसंख्येची गरज आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहे 7. पहिलं अर्धशतक पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? 6ची गरज विजयासाठी आहे आणि 3 धावसंख्येची गरज अर्धशतकासाठी. ती फलंदाज सोमनाथ गायकरला. ड्राईव्ह केला डीप मध्ये. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फर्स्ट रन कंप्लीट झाले. फेकी लगेचच आली. सो थांबवले सोमनाथने. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. आत्मविश्वासाने त्यांनी बॅटिंग केली. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. आणि आपण बघितलं तर एका बाजूने बाद झाले होते गुरुदास, शिवदास, धरमनाथ आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज त्यांच्या सोबतीला आहे. सोमनाथने आतापर्यंत 15 चेंडूंचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून 48 धावा आलेल्या आहेत आणि 65 वरती जगदंब वाकळन जाऊन पोहोचलाय. 70चा पाठलाग ते करतात. 5 धावसंख्येची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 6 चेंडू 5 धावा. हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल आणि 5 धावा तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी बनवाव्या लागतील. नाणेफेकीचा काऊस जिंकलाय तो गावदेवी गिरिजामाता जुळणबुलीचा कॅप्टन. डिसिजन तुमचा अजूनही पेंडिंग आहे. साहिल कॅप्टन. कॅप्टनने डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
तर 5 धावसंख्येची गरज आहे. बघा सर्वच जे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आपल्या प्रेक्षकांना कृपया करून सांगा मित्रांनो, कारण ही स्पर्धा आपली बंद नाही पडली पाहिजे. प्रेक्षक जास्त मोठ्या संख्येने येत आहेत आणि कुठेतरी मग या स्पर्धेला आपल्याला थांबवावी लागली नाही पाहिजे. प्रेक्षकांना खास करून आम्ही नम्र सूचना करतो, आपण कृपया करून क्रीडांगणावरती येऊ नका, घर बसल्या सामन्याचा आनंद घ्या. आणि अर्धशतक आपण बघतोय 52 धावसंख्येची बारदार खेळी 16 चेंडूंमध्ये. टाळा नक्कीच व्हायला हव्या सोमनाथ गायकरसाठी. 70चा पाठलाग सुरू आहे आणि 16 चेंडूंमध्ये 52 धावसंख्येची बहारदार खेळी करतोय अनस्टॉपेबल सोमनाथ गायकर. एका धावेची गरज विजयासाठी 5 चेंडूंमध्ये. कंपल्शन आहे, एक धाव बनवावी लागेल. विकेट जास्त पडलेले आहेत, त्याच कारणास्तव कंपल्शन आहे या ठिकाणी. एका धावेची गरज विजयासाठी. ओ ग्लान्स केला या ठिकाणी आणि अर्थातच हा सामना या ठिकाणी संपन्न होतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जगदंब वाकळे संघ ग्रेट इनिंग पाहायला मिळाली, ती म्हणजे सोमनाथ गायकरची. चेंडू 17 त्याने त्याच्या इनिंगमध्ये त्यांचा सामना केला आणि 53 धावसंख्येचं यशस्वी नॉट आउट असं योगदान दिलं. सोमनाथ ठरलेत या सामन्याचा सामनावीर. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मुलीने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. स्वतःच्या होम ग्राउंडवरती हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. काही दिवसांअगोदरच एक मोठी स्पर्धा पार पडली, श्रद्धांजली चषक, आणि तो संघ आता तुम्हाला पाहायला मिळेल या क्रीडांगणावरती मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट असेल तो कल्याण पश्चिमेचा एक ताकदवान संघ, तो म्हणजे स्वर्गीय द्वारकानाथ 11 गौरीपाडा. पाहायला मिळतील या संघामध्ये रामदादा मात्रे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. सिनियर आहेत गौरीपाडाचे. रवी मात्रे तुम्हाला पाहायला मिळतील. हॅलो, हेमंत मात्रे. तर नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल, आपण जर ग्रुपने तिथे उभे असाल तर थोडंसं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे आणि मास्क सर्वांनी कॅरी करा, विनंती असेल. बघा एक सूचना करतोय, विजयी संघ जगदंब वाकळण, आपण कुठेही जाऊ नका, आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. जगदंब वाकळण, येस, प्रेझेंटेशन मध्ये जाऊया. सामनावीरचा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात येईल. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 53 धावसंख्येची नॉट आउट खेळी करणारा सोमनाथ गायकर ठरला या सामन्याचा सामनावीर. सो विनंती असेल सोमनाथला, तर आदरणीय रमा म्हात्रे साहेबांच्या आपण शुभ हस्ते मला मॅचचा पुरस्कार देणार आहोत. बघा खेळपट्टीवरती सराव करू नका. अवदेवी गिरिजामाता झुंडुबुली संघ कृपया करून. येस, थँक्यू. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक ठोकलंय बॅट्समन सोमनाथ ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे सोमनाथला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये मोठं टोटल होतं, चांगलं टोटल होतं. मी म्हणेन एक पहिल्याच मॅच मध्ये हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. आणि ज्यावेळी पहिला विकेट लवकर गेला होता त्यानंतर तुझ्या मनामध्ये काय होतं? असं प्रेशर वगैरे काहीच नव्हतं. जर अपोजिट टीम जर 70 मारू शकते, जर मी जर शिवदास गायकर धर्मनाथ पाटील तर शेवटपर्यंत जर खेळलो तर सामना जिंकू हे आम्हाला माहिती होतं. नक्कीच आत्मविश्वास खूप आहे सोमनाथकडे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच छान आहे आणि आम्ही आवर्जून खेळतो आणि इथे खेळायला खूप मजाही येते. नक्कीच जर सोमनाथला आपण पुढील मॅचसाठी शुभेच्छा देऊ. तर नवनाथ म्हात्रे साहेबांकडून इथे मात्र